Hello and welcome back to day 56. Day 56 of daily posting, like as a introvert to extrovert जायला. आणि माझ्या लाईफचा ना सगळ्यात एवढा मोठा पोपट झालाय ना, पोपट म्हणजे असला मोठा पोपट झालाय की लाईक मी आता विचार माझा लाईक काल रात्री 2 वाजेपर्यंत मी काम करत होतो. तर 2 वाजेपर्यंत काम करून मी लाईक आज जास्त काही काम नव्हतं, तर मी बोललं की आपण रॉयल एनफिल्डची जी सीट होती, जी मी आता सिंगल सीटर आहे, तर मी बोललं की त्याला डबल सीट लावून टाकू. कारण की कधी कधी कसं असतं की मम्मीला मार्केटला घेऊन जायचं, काय करायचं आहे. कारण की मार्केट मग ती मोठी म्हणजे गाडी काढायला लागते मग कधी कधी, की त्यामुळं मी बोललं की नाही पण त्याला सीट लावून टाकू. एक हे होऊन जाईल की कधी मला स्टेशनला जायचं असेल, का दादाला मला स्टेशनला सोडायचं असेल, का मला त्याला स्टेशनला सोडायचं असेल, तर आपण बाईक घेऊन इथं जवळच्या जवळ बाईकने जाऊ शकतो. म्हणजे गाडी काढायची काय जरूरत नाही. तर त्या ह्याच्यात काय झालं, मी आज आता फुल ऑन मी आधी बोललं की फुल सेटअप बिटअप करूया, त्यानंतर आपण कॅमेरा चालू करूया. पण त्या ह्याच्यात एवढा मोठा पोपट झाला की जो नट आहे, जो ह्याच्यावर लागतो आपला, जो स्प्रिंग मागच्या शॉकअब्झरचा जो नट आहे, त्याचा जो पानच नाही माझ्याकडे. आता मला माहीत नाही की कसा शोधायचा, कसं हे करायचं, पण तो पानच नाही माझ्याकडे. मी तुम्हाला दाखवतो तिथं, पण खाली जाऊन मी फुल ऑन फुल म्हणजे सीट बीट एकदम असं घेऊन जाऊन एकदम रेडी बेडी केले त्याला की जाऊन लावूयाच आज. पण माझी इच्छा नाही आहे लावायची आत्ताही, पण तरी मी लावतोय. लाईक असं मला वाटलं की लाईक देव खरं बोलतो की लावू नको अजूनपर्यंत सीट, असं मला वाटलं. पण मी बोललं की नाही यार, पण कधी कधी फर मग मम्माला रिक्षा नाही तर हे ते तर तसं जायला लागतं. तर मी बोललं की लाईक चला सीट लावून टाकूया. मी तुम्हाला दाखवतो आता की सीटचं काय पोपट झालं आहे. कारण की आधी कसं होतं, कधी मी सीट काढलेली ना, त्यावेळेस कसं की मला वाटतं की मी याचं काय आपलं स्विफ्टचं जॅकचं तो पान असतो ना, त्याने उघडला गेलेला. पण आता स्विफ्ट आत्ता घरी नाही आहे. तर तर मी बोललं की लाईक आता पाना नाही आहे मेन, तर आता तो बघायला गेला. आता काय तर दुसरं माझ्याकडे असे खूप सारे पान आहेत, पण त्या साईजचा तो पाना नाही आहे. आता तो शोधायला लागणार आहे मला, खूप सारा आता बघायला लागणार आहे. तर तुम्हाला दाखवतो कसं पोपट झाला आहे माझा. आय विल शो यू हाऊ माय पोपट इज गॉन. पोपट झाला कसा दाखवतो, चला. तर आता मी तुम्हाला दाखवतो की लाईक मेन काय झालं. मी आता इथं गॅरेजमध्ये आलो आहे, हे तुम्हाला दाखवतो की काय झालं आहे माझ्याबरोबर. झोल कसा झाला आहे. नुसतं 2 मिनटं 2 सेकंड कॅमेरा फिरू दे. अरे फेर ना भाई, बाई फेर. ओके, तर ही आहे बाई. तर जो इथंचा स्क्रू आहे, जो हा मोठा स्क्रू आहे, जो म्हणजे जो एज आहे, हे ना हे इथं अडकलं जातं या नटला. तर हा नट उघडण्याचाच माझ्याकडे काहीच हे नाही आहे. म्हणजे पाना लास्ट टाईम होता माझ्याकडे, तो नाही आहे माझ्याकडे. दुसरा एक मोठा पान आहे, पण तो स्लिप झाला ना, हे काढायला मग खूप हे होणार, काय मला हार्ड होणार. तर त्यामुळे मी तो ट्राय पण नाही करत आहे. मी बोललं की लाईक कधी स्विफ्ट येईल कधी बघू, तर त्यासाठी थांबलो आहे. कारण की तो चुकून पण मी टाईट करताना का लूज करताना तो स्लिप झाला ना आणि हे खराब झालं नट, तर मी नेक्स्ट टाईम मला हे रिपेअर करण्याच्या वेळेस खूप घोडा लागेल मोठा. तर त्यामुळं हे करतो आहे आणि मी ट्राय करत होतो. इथं टूल किट आहे. मला असं वाटलेलं की याच्यातलं बसलं जाईल कुठलं तर, पण याच्यातलं कुठलंही नाही बसत जात आहे. कुठलंही नाही म्हणजे कुठलंही नाही बसत आहे. तर तो एक ट्राय करायला लागणार आहे की आता पाना माझ्याकडे कुठला नाही येतो ते बघायला लागणार आहे. आणि मेन माझी दुसरी बायको, ही पण अशीच पडली या फ्रायडेला काही करून. आता कारण की फ्रायडेला मला ऑफ आहे, कॉम्प ऑफ आहे, तर मी त्यावेळेस आता मी हे करणार, याला RSAने मी पाठवणार सर्व्हिस सेंटरला आणि रिपेअर करून घेणार आहे. मी आत्ताही याला बघतो आहे ना, एक मिनिट, मी आत्ताही याला बघतो आहे ना, तर काय झालं माहिती, मी याला ना ते आता एवढे यूट्यूबवर मी व्हिडिओ बघितले ते सुपरमोटोचे. एक मिनिट दिसत नाही आहे कॅमेरा. तर आत्तापर्यंत मी ते सुपरमोटोचे जेवढेही व्हिडिओज बघितले ना, ते व्हिडिओ माझ्या डोक्यातून निघतच नाही आहेत. तर मला असं झालं की मला आता तसंच करायचं आहे. इफ माझ्याकडे सेकंडरी बाईक असते, म्हणजे ॲडव्हेंचरमध्येच मला इकडे सेकंडरी बाईक असते, तर मी एका वेळेस विचार केला असता याला ट्यूबलेस करायचा. म्हणजे डायरेक्ट रिम्सच बसून घ्यायचे. डे टू डे ऑफिसमध्ये याला जायला खूप भारी मजा येईल पर्यंतनी. कारण की मी ऐकले की लाईक कधी तुम्ही हे बसून घेता काय याला
रिम्स बसून घेत आहे. हँडलिंग खूप चांगली होती, एवढं मी ऐकून आहे. मी ऐकलं म्हणजे बाईक म्हणजे जेवढे यूट्यूबवर बघितलं आहे, हँडलिंग खूप चांगली होती मी याच्यात ऐकलं आहे. तर तेच आहे. असं इमॅजिन करा ना भाई, मी तर नुसतं मी बाईकला बघतो रे की मला तिथं ते लाल छोटे टायर्स 2 दिसतात सुपर मोटरसारखे, आणि माझ्या डोक्यातून तो व्हिडिओ म्हणजे इमॅजिनच नाही करू, म्हणजे तो निघतच नाही ती इमेज माझ्या डोक्यातून. असं झालं आहे. सॉरी फॉर द कचरा पेट, सॉरी फॉर डस्टबिनचं हे जे इथं आहे, बट हां, माझ्या याच्यातून तो व्हिडिओ निघतच नाही आहे. आणि मला नुसतं असं वाटतं की करून घेऊ. कारण की लाईक आपलं 80% म्हणजे 80% तो रोडवर असतो, 20% आपले खड्डेवाले रस्ते आहेत. मी जे रस्त्यावर चालवत होते, तर कधी कधी वाटतं की लाईक सिरियसली मी याला हे करून घेऊ. नाहीतर 70% रस्ते आणि 30% हे असेल काय आपलं हे ऑफ रोड आहे. आता माझं तसं आहे की लाईक 70% रोड 30% ऑफ रोडिंग असं आलं आहे. माझं 100% ऑफ रोडिंग असं 50-50 पण नाही आहे. तर मला असं वाटतं की लाईक करून घेऊ का. आणि मला ते रिम्सवरती ते लोक लावतात ना, ते सिलेंट लावतात, आणि हे मला ते पण नाही करून घ्यायचं कारण की मला त्यातलं एवढं असं वाटत नाही. तर तेवढं मला असं वाटत नाही की लाईक मी याच्यातून हेच करू का. तर ते एक आहे, तर ते बघायला लागणार आहे. बघू आता कसं आहे, ते करायचं आहे मेन. इफ माझ्याकडे दुसरी ॲडव्हेंचर बाईक असते ना, मी त्याला कुठेही घेऊन जातो आहे, तर मी खरंच याला ट्यूबलेस करून घेतलं असतं. पण आपल्याकडे एकच आहे आणि ही बाईक आपल्याला खूप आवडते, रॅली. त्याबरोबर मी मस्ती नाही करू शकत, मी याला खूप जपतो. आयटम आहे माझी आयटम. तर तेच आहे, बघू आता कसं करायचं याला. रिपेअरिंगला तर या फ्रायडेला काही करून पाठवायचं. इफ रिपेअरिंग नाही झालं ना, रिपेअरिंग नाही झालं ना, माझी डोक्याची वाट लागणार. तर काही करून मला फ्रायडेला याला पाठवायचं म्हणजे पाठवायचंच आहे. हां, कारण की फ्रायडेला कॉम्प ऑफ आहे, तर मी कॉम्प ऑफमध्ये त्याला रिपेअर करू शकतो. ते इफ कॉम्प ऑफ नसतं तर मला सॅटर्डेला गेलं असतं. फ्रायडेला माझा कॉम्प ऑफ आहे. फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे मला 4 दिवस सुट्ट्या आहेत. यस, तर 4 दिवसात मी हे सगळं करू शकतो याचं. बघू आता काय कसं करायचं याचं. चलो देन, डे 56वर आलो आपण. डे 56. लाईक, सबस्क्राईब आणि हे करा, कमेंट करा. लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट प्लीज, खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि 101 सबस्क्राईबर्स झालेत माझे. 101 सबस्क्राईबर्स झालेत, 101. त्यामुळे ते एक मस्त वाटतंय. अरे पाय दुखा लागले. हो, तर चलो आपण परत रूमवर जाऊया आणि रूमवर जाऊन डिस्कस करू आता कसं आहे. चलो देन, बाय बाय. सो आता कसं झालं की लाईक मला माझ्या टूल बॉक्समध्ये हे 2 तर आता पाने भेटलेत, हे 2. तर आता याच्यानी आपण बघायचं की लाईक त्याचा स्क्रू आणि ते ओपन करून आपण त्यात हे काय आपलं ते सीटचे जे हुक आहे आपण त्यात अडकू शकतो का ते बघायचं आहे. नंतर आपण बाहेर जाऊन कुठल्या मेकॅनिककडे नुसतं ते 2 स्क्रू टाईट करून घ्यायचे. ते माझं चालू आहे. बघू आता कसं आहे. कारण की इफ मी मेकॅनिककडे जाऊन घेतलं तर 100-150 रुपये तर हे लावेल. माझ्याकडे आहे सगळं, नुसतं मला भेटत नाही काय, ते झालं. त्यामुळं मला हे करायला लागतं आहे. माझ्याकडे सगळे आहेत, माझ्याकडे स्क्रू ड्रायव्हर हे टूल्स सगळे टूल्स आहेत, नुसतं मला सापडत काही नाही आता, असं झालं आहे. तर एकदा ते सापडले तर मी उद्या सीट लावू शकतो. उद्या सकाळी सगळं असं मला सगळं शोधा लागणार आहे. सो बघू, अँड लेट्स से गुड नाईट. हा आहे डे 56. डे 56चा एंड आहे आता हा. सो इफ तुम्ही एन्जॉय केला, तुम्हाला असं वाटलं की लाईक इंट्रोवर्ट एक चांगलं काम करतो, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांबरोबर. आपले 104 झालेत आता. दुपारी 101 होते, आता 104 झालेत. आपल्याला 3 नवीन सबस्क्रायबर्स भेटलेत भाई, 3 नवीन. थँक्यू. तर प्लीज सबस्क्राईब करा अजून. चलो देन, बाय बाय.